नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अध्याय 18. नारद म्हणाले, राजा, त्या पेरलेल्या बीजापासून 3 वनस्पती आवळी, मालती व तुळशी अशा उत्पन्न झाल्या. सावित्रीपासून आवळी, लक्ष्मीपासून मालती व पार्वतीपासून तुळशी तम सत्व रज या गुणाने युक्त अशा उत्पन्न झाल्या. वृंदेच्या लावण्यतिशयाने विभ्रम झालेले विष्णू त्या या स्त्रीरूपी 3 वनस्पती पाहून उठले व कामासक्त अंतकरणाने त्यांची याचना केली. तेव्हा विष्णूकडे तुळशी व आवळी प्रीतीने पाहू लागल्या. पूर्वी लक्ष्मीने जे बीज दिले ते ईर्षेने अर्पण केले होते, त्यापासून उत्पन्न झालेली स्त्री मालती ईर्ष्यायुक्त झाली, म्हणून ती निंदित वरवरी असे नाव पावले. आवळी व तुळशीवर विष्णूची प्रीती असल्याने त्या सदा भगवंताला आनंद देणाऱ्या प्रिय ठरल्या. तेव्हापासून विष्णू वृंदेचे दुःख विसरले व त्या दोघीसह आनंदाने वैकुंठास गेले. तेव्हा सर्व देवांनी त्यांना नमस्कार केला. याच करता कार्तिकोद्यापनाच्या वेळी तुळशीच्या खाली विष्णूची पूजा सांगितली. तुळशीच्या मुळाजवळ केलेली पूजा विष्णूला प्रियकर आहे. हे राजा, ज्याच्या घरी तुळशीची बाग आहे त्याचे घर तीर्थाप्रमाणे पवित्र आहे. तेथे यमदूत येत नाहीत. तुळशीची बाग सर्व पाप नाहीसे करणारे आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. जे नरश्रेष्ठ तुळशी लावतात त्यांना यमाचे दर्शन होणार नाही. नर्मदेचे दर्शन, गंगेचे स्नान, तुळशीचा स्पर्श ही तिन्ही सारखी पुण्यकारक आहेत. तुळशीचे रोप लावणे, त्यांचे रक्षण करणे, त्याला पाणी घालणे, तिचे दर्शन घेणे व तिला स्पर्श करणे यापासून वाणी, मन, शरीर याचकडून घडलेली सर्व पापे तुळशी नाहीशी करते. तुळशी मंजिरीने जो विष्णू व शंकर यांची पूजा करतो तो कधीही पुन्हा जन्मास न येता मोक्षात जातो, यात संशय नाही. पुष्कर आदी करून सर्व तीर्थे, गंगादिक सर्व नद्या व वासुदेवादिक सर्व देव हे तुळशी वनामध्ये राहतात. तुळशीची मंजिरी घेऊन जर कोणी प्राण सोडला तर शेकडो पापांनी युक्त असला तरी यम त्याचकडे पाहण्यास देखील समर्थ होत नाही. तो विष्णूच्या जवळ सायुज्यतेला जाईल. राजा, हे अगदी खरे आहे. जो तुळशी काष्टाचे चंदन धारण करतो त्याने पाप केले तरी त्याच्या देहाला शिवणार नाही. तुळशीच्या झाडांची सावली जेथे जेथे असेल तेथे श्राद्ध करावे, म्हणजे पितरांना दिलेले अक्षय होते. आवळीच्या झाडाखाली जो पिंडदान करील त्याचे जे पितर नरकात जातील ते मुक्तीला जातील. राजा, जो मस्तकावर, हातात, मुखात व शरीरावर आवळे धारण करील तो विष्णूसारखा जाणावा. आवळा, तुळशी व द्वारकेतील मोती, गोपीचंदन ही ज्याच्या देहावर आहे तो नेहमी जीवनमुक्त समजावा. आवळे व तुळशीपत्र यांना मिश्रित पाण्याने जो स्नान करील त्याला गंगा स्नानाचे फळ सांगितले आहे. जो मनुष्य आवळीची पाने व फळे देवाची पूजा करेल त्याला सोने, रत्ने, मोती यांनी पूजा केल्याचे फळ मिळते. सर्व तीर्थे, ऋषी, देव, यज्ञ हे सर्व कार्तिक मासी तुळा राशी सूर्य असता आवळीमध्ये सर्व काळ असतात. कार्तिक महिन्यात द्वादशीला तुळशीचे किंवा आवळीचे पान जो तोडील तो निंद्य अशा नरकात जाईल. कार्तिक महिन्यात जो आवळीचे छायेखाली भोजन करील त्याचे 1 वर्षपर्यंत अन्न संसर्गाचे पातक जाईल. जो कार्तिक मासी आवळीचे मुळापाशी विष्णूची पूजा करतील त्याला सर्व क्षेत्रात विष्णूची पूजा केल्याचे पुण्य मिळेल. जसे विष्णूचे महात्म्य वर्णन करण्यास ब्रह्मदेव समर्थ नाही, तसे आवळी व तुळशी यांचे महात्म्य वर्णन करण्यास तो समर्थ नाही. जो मनुष्य आवळी व तुळशी यांच्या उत्पत्तीचे कारण ऐकेल व दुसऱ्याला ऐकविल त्याची सर्व पापे नाहीशी होऊन उत्तम विमानात पूर्वजासह बसून स्वर्गात जातो. इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्म्ये धात्री तुलसी महात्म्य महिमा अष्टोध्याय गोडा. नमो भगवते वासुदेवाय. तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.